ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी बाबासाहेब शेळके यांनी स्वतःची शेतजमीन विकून गावात बांधली 205 शौचालय। शेळके कुटुंबाने गावाच्या विकासाचा उचलला विडा। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या शिपाई बाबासाहेब शेळके या व्यक्तीनं गावामध्ये एक आदर्श निर्माण केला। हे आहेत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय पाणीपुरवठा करणारे कर्मचारी बाबासाहेब शेळके यांनी आपल्या गावातील माता भगिनींना स्वतःची 1.5 एकर जमीन विकून गावात 205 स्वच्छतागृह बांधून दिले। गावातील महिला शौचालयासाठी गावाबाहेर जातात, रस्त्यावरती त्यांना शौचालय करावे लागते। या विचाराने त्यांनी पहिले स्वतः आपल्या घरी शौचालय बांधलं आणि गावातील महिलांना देखील घरात शौचालय असलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी पहिल्या टप्प्यात 185 महिलांना विनाशुल्क शौचालय बांधून दिलं। त्यासाठी त्यांनी आपल्या 3 एकर जमीनमधून 1.5 एकर जमीन विकली आणि त्यांनी काम सुरू केलं। पैसे कमी पडले म्हणून आपल्या बायकोच्या अंगावर असलेले मंगळसूत्र विकलं। त्यानंतर काही महिला पुन्हा शौचालयासाठी गावाबाहेर जातात म्हणून त्यांनी काही बँकेतून बायकोच्या नावे कर्ज काढलं आणि राहिलेल्या महिलांना विनाशुल्क शौचालय बांधून दिलं। एकूण 205 शौचालय बांधून दिले। हे कमी की काय, पुन्हा एकदा त्यांनी गावाची तहान भागवली। त्यांनी स्वतः पैसे खर्च करून गावातील लोकांचा कायमचा पाणी प्रश्न मार्गी लावला। त्यांनी स्वतः आपल्या किराणा दुकानातून जमवलेल्या पैशातून गावाची तहान भागवली। त्यांनी चक्क गुलाटी नदीत 2 बोरवेल घेऊन लोकांना नळीद्वारे चक्क घरात पाणी पोहोचवले। त्यासाठी त्यांना 70 ते 80 हजार रुपये खर्च केलेत। कोणताही पैसे न घेता त्यांनी सगळ्यांना पाणी पुरवठा केलाय। सदरील व्यक्तीला 2 मुले 1 मुलगी आहे। हे संपूर्ण कुटुंब बाबासाहेब शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं। बाबासाहेब शेळके यांनी आतापर्यंत गावात 10,000 झाडं लावली असून त्यांचं संगोपन आपल्या मुलाप्रमाणे करत असतात। डोमे गावात भीषण पाणी टंचाई जाणवत होती, त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत होती। महिलांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो। पाणी भरण्याच्या नादात त्यांची रोजंदारी देखील बुडत होती। त्यामुळे शेळके दाम्पत्यानं अनोखी शक्कल लढवली आणि आपल्या स्वखर्चाने गावाला पाणी पाजण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये खर्चून गावातील पाणी प्रश्न सोडवला। आता सरकारने कमीत कमी रस्ते तरी चांगले करून द्यावेत अशी मागणी आहे। माझे नाव बाबासाहेब राधाकिशन शेळके, ग्रामपंचायत पाणी पुरवठा डोमेगाव। ही संकल्पना माझ्या गावाशेजारील झोडेगाव आहे। त्या झोडेगावामध्ये जे सन 2010 साली मुख्य कार्यकारी अधिकारी निपुणी विनायक सर यांनी पूर्ण जिल्हाच निर्मल ग्राम करण्याचा ठरवला होता। तर आमचे ग्रामसेवक, तत्कालीन ग्रामसेवक यमडीकड यांच्या बरोबर मी काम त्या गावामध्ये करीत होतो। ते काम करता करता मला पण वाटलं की जसं जोडेगाव निर्मल ग्राम होऊ शकतं, इथं पूर्ण महिलांची जी कुचंबना होती थांबल्या जाती, तर आपल्या गावातील महिलांची कुचंबना थांबली पाहिजे आणि आपलं गाव बी स्वच्छ, सुंदर आणि निर्मल ग्राम झालं पाहिजे। किती जमीन विकली तुम्ही आणि कधीपासून सुरुवात केली? सन 9-10 साली मी स्वतःची 1.5 एकर जमीन विक्री केली। या जमिनीतून आलेल्या पैशातून 180 स्वच्छतागृह बांधून दिली। पण मी घर तिथे स्वच्छतागृह हा संकल्प केला होता, पण माझ्या गावातील काही कुटुंब शौचालय विना होते आणि माझा संकल्प पूर्ण नव्हता झाला। सन 2017 साली परत मी तो उपक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं। तर त्यावेळेस मी काही कुटा फायनान्स असतील, महिला बचत गटाचे पैसे असतील, बँकेचं कर्ज असेल, त्यानंतर माझी पत्नी सविता शेळके यांच्या गळ्यातील जे महत्वाचं लेणं मानलं जातं ते लेणं म्हणजे मणिमंगळसूत्र गहाण ठेवून त्यावेळेस मी 25 स्वच्छतागृह त्या आलेल्या पैशातून बांधून दिले। आतापर्यंत किती शौचालय बांधले तुम्ही? आजपर्यंत मी एकूण या गावातील 205 स्वच्छतागृह बांधून दिले। प्रशासनाचा कसा प्रतिसाद आहे, काय सांगा? प्रशासनाने जरी कौतुकाची पाठीवर कौतुकाची थाप टाकली असेल, पण माझी एक प्रशासनाकडे कळकळीची विनंती आहे की अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असतील, यांनी माझ्या गावात येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी, माझ्याशी चर्चा करावी की गावात रस्ते, पाणी या समस्या कायमस्वरूपी मिटाव्यात, यासाठी माझ्याशी चर्चा करावी। आणि जे गावाला जसं पोपटराव पवारांचं गाव आहे, अण्णा हजारे यांचं राळेगण सिद्धी आहे, संभाजीनगरमधील पाटोदा आहे, हे गाव जसे असे लौकिक झाले आणि आधुनिक ज्या सुविधा मिळतात ह्या सुविधा पण माझ्या गावाला मिळायला पाहिजेत, ही माझी प्रशासनाकडे कळकळीची नम्र विनंती आहे। माझं नाव सविता बाबासाहेब शेळके, राहणार डोमेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना।
हे ग्रामपंचायतमध्ये कामाला होते माझे मालक. तर मग त्यांचे साहेब होते, त्यांच्या साहेबांना आवड होती आमच्या शेजारी गावाला शौचालय बांधले, ते निर्मळ झालं. मग आमच्या यांच्या पण ध्यानात आलं आपलं पण गाव असं झालं पाहिजे, आपल्या गावातल्या महिलांना आपले शौचालय बांधून दिले पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. मग यांनी बाथरूम बांधायचा विचार आला आमच्या मनामध्ये. तर मग आमच्याकडे पैसे नाही, मग आम्हाला शेती होती, 3 एकर शेती होती आम्हाला. तर आम्ही 1.5 एकर शेती विक्री केली, त्याचे पैसे आणले. मग शौचालयाचे काम आम्ही चालू केले. तर मग शौचालय बांधले आम्ही. तर मग तरी पैसा आम्हाला पुरले नाही. आम्ही फायनान्सचे बँकेचे कर्ज माझ्या नावावर काढले. मग तरी बी आम्ही काम चालूच ठेवले. तर मग माझ्या गळ्यातले मंगळसूत्र आम्ही मोडले, ते पण पैसे आणले. मग असे काम वाढत चालले तर पैसा पण वाढतच चालला. तर मग आम्ही घरोघर शौचालय बांधले, महिलांना पाणी, त्याच्यासाठी आम्ही पाणी नाही तर आम्ही बोर घेतली शेजारी गावाच्या नदीच्या कडेला. स्वतःच्या पैशाने नळ्या आणल्या, गावात घरोघर पाणी देतो, वापरायला सुद्धा महिलांना पाणी देतो, पिण्याच्या पाण्याची सोय करतो. तर मग आम्ही झाडं लावले, घरोघर झाडं लावले होते आम्ही शेजारी गावाच्या नदीच्या कडेला. आता सध्याला झाडं आहेत, ते पाणी घालायचे, काम करायचे. मी पण त्यांना करू लागायचे. माझे पोरं लहान असताना मी त्यांच्या सोबत जायचे. ते म्हणले चल, म्हणले तर चालायचे. मग मिस्त्री आले आमच्या घरी शौचालय बांधायला, त्यांची पण काळजी घ्यायची, चहा, त्यांना स्वयंपाक ते करायची. मी पोरं लहान असताना करायची त्यांच्या सोबत. किती शौचालय बांधले आम्ही 205 शौचालय बांधले. म्हणजे असे जसे आमच्याकडे पैसे येते, पैसे संपले की बंद करायचो, परत कर्ज काढायचो. शेतीतले ते 1.5 एकरातले पैसे आले की ते पण आम्ही पैसे खर्च करायचो. काय अपेक्षा आहे सरकारने, काय सांगाल शासनाला? आता हेच आम्हालाच कामाचीच आवड आहे. तर मग आम्हाला असं वाटतं आमचं गावच निर्मळ राहायला पाहिजे, महिला आपल्या शौचालयाला आपल्यावर खुश राहायला पाहिजे, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. गरोदर महिला असतील, म्हातारी माणसं असतील, मोठाल्या मुली असतील, आणि ते आपल्या बाहेर गेले नाही पाहिजे, त्यांची अवस्था नाही झाली पाहिजे. हेच आम्हाला चांगलं वाटून आम्ही काम हाती घेतलंय. तर आता सध्याला आम्ही 2 बोरवेल घेतलेले, उन्हाळ्याचे पाणी कमी पडले तर. आता सध्या महिलांना गावात आमचे पाणी चालू आहे, पिण्याचे, वापरायचे पाणी. सरकारकडून कुठं पाठिंबा वगैरे काही पुरस्कार दिले आम्हाला. पाठबळ मिळतं का कामाला? कामाला साथ देतात ना, येतात आमचं गौरव करतात, पुरस्कार देतात. दीदी, काय सांगाल, आई वडील गावासाठी बरंच काही करतात, काय वाटतं तुला विद्यार्थिनी म्हणून, कोणत्या वर्गात जाते, काय करतो? मी सध्या इयत्ता 12वी शिकत आहे. हे सध्या पेपर झालेले आहे. मला माझ्या आई वडिलांबद्दल पहिल्यापासूनच अभिमान वाटतो, की जे आता सध्या परिस्थिती अशी चालू आहे की लोक म्हणजे भावातच एकेका तुकड्यासाठी भांडणं करतात. आणि माझ्या आई वडिलांनी एवढं गावासाठी मन मोठं करून स्वतःची 1.5 एकर शेती विकली. हे खरंच काम अभिमान वाटण्यासारखं आहे. पण याचा अभिमान सगळ्यांनीच केला पाहिजे. म्हणजे जसं सरकारने पण, म्हणजे आमचा असा काहीच स्वार्थ नाहीये की आम्हाला समज काय पाहिजे, पण आमचं एक मनोगत असं आहे की त्यांनी स्वतः आमच्या गावाची पाहणी करावी, माझ्या आई वडिलांचं केलेलं सगळं काम बघावं आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी. मला पहिल्यापासूनच माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. पहिल्यापासून मी त्यांचा अभिमान बाळगते स्वतःची. मला असं वाटतंय की एखादा जर मनुष्य आपल्या गावातून, छोट्या गावातून जर एवढं काम करत असेल तर ते खरंच अभिमानास्पद आहे. म्हणजे आमचं असं काय एवढं आहे की मोठी शेती आहे की काय आहे, जास्त म्हणजे आम्ही श्रीमंत आहे. एक गरीब घरातून आम्ही हे सगळं केलेलं आहे. स्वतःची 1.5 एकर शेती विकलेली आहे. जसेच पैसे कमी पडल्यावर महिंद्रा फायनान्स, कुटा फायनान्स, बँकेचं कर्ज, आणि परत पैसे कमी पडल्याच्या नंतर जे महिलांचं मणिमंगळसूत्र म्हणजे आयुष्याचं लेणं असतं, जे पतीचं आपण संरक्षण, म्हणजे पत्नीचं जे आपल्या पतीचं लेणं असतं की आपण सौभाग्यवतीचं हे ठेवा असते, ती माझ्या आईने ती मोडलेली आहे. ते गहाण ठेवून माझ्या वडिलांनी हे सगळं काम केलेलं आहे. त्यांनी बरंच सगळं, आमचं जर म्हणलं तर घर पण फक्त पत्राचंच आहे, एवढी काय आमची श्रीमंती नाही, पण एवढं करण्याचं त्यांची जिद्द मोठी आहे. याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. मी पण सध्या आता 12वी शिकत आहे आणि नीटची परीक्षा देणार आहे. त्या नीटच्या परीक्षेतून जेवढा माझा स्कोर येईल, आणि स्कोर जर नाही आला तरी रिपीट करून डॉक्टर बनणार आहे. आणि डॉक्टर बनल्यावर सुद्धा मी माझ्या आई वडिलांसारखंच काम करणार आहे. म्हणजे गरिबांची सेवा आणि डॉक्टर पेशातून जे करता येईल, जे माझ्या वडिलांच्या कामातून घेऊनच मी सगळ्यांची सेवा करणार आहे. लोकनायक न्यूज.